ओम नमो भगवते वासुदेवाय. सन्मार्गानं जाण्यासाठी जीवानं काय काय करायला पाहिजे किंवा काय करता कामा नये याविषयीचा आपल्या मातेला उपदेश करताना पुढे कपिल महामुनी सांगतात, संगन्न कुर्यात प्रमदा सुजातो योगस्य पारम परमारुक्षो मत्सेवया प्रतिलब्धात्म लाभो वदंती या निरयद्वारमस्य. की जे पुरुष योगाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याची अभिलाषा बाळगतात, ज्यांना योगाच्या परम उच्च पदावर जाऊन राहायचं आहे, टिकायचं आहे, किंवा ज्यांच्या ठिकाणी माझी सेवा केल्यामुळं, माझी भक्ती केल्यामुळं, माझ्यावर प्रेम केल्यामुळं त्या प्रभावातून आत्मानात्म विवेक ज्यांचा जागृत झालाय, त्यांनी स्त्रियांचा संग कधीही करू नये. कारण अशा या पुरुषांसाठी ज्यांना भगवंताची प्राप्ती करायची, ज्यांना योगाच्या परमोच्च पदावर आरूढ व्हायचं आहे, तिथे टिकून राहायचं आहे, त्यांच्यासाठी असा स्त्री संग म्हणजे उघड उघड नरकाचं द्वार आहे, असं कपिल महामुनी सांगतायत. भगवंतानं रचलेल्या या स्त्रीरूप असलेल्या मायेमुळं हळूहळू सेवा, प्रेम, वात्सल्य इत्यादींच्या मिशानं ही स्त्री पुरुषाच्या जवळ जाते, अशा पुरुषाच्या जवळ जाते की त्याच्या लक्षातच येत नाही की आपला मृत्यू इथे निश्चित आहे. पेंढ्यानं गवताच्या भारानं जसा एखादा खड्डा झाकावा, एखाद्या विहिरीचं तोंड झाकून ठेवावं, आणि आपण अन्य कुठल्या तरी भावनेच्या भरात चालत असताना त्या गवताच्या गंजीवर किंवा त्या गवताच्या पेंढ्याच्या छपरावर पाय पडला की जसा आपण खड्ड्यात पडू, त्या विहिरीत पडू, तसा हा जो योगाच्या परमोच्च पदावर आरूढ होऊ इच्छिणारा पुरुष जीव आहे, किंवा ज्याला भगवंताच्या कृपेमुळं त्याची सेवा करता करता, भगवंताची भक्ती करता करता आत्म काय, अनात्म काय, योग्य काय, अयोग्य काय, असा अनेक प्रकारचा विवेक ज्याचा जागृत झालाय, त्याच्यासाठी स्त्रीनं अशी वेगवेगळ्या मिशानं, वेगवेगळ्या निमित्तानं सेवा करणं हे नरकाचं द्वार आहे. योपयाति शनेर माया योषित देव विनिर्मिता तामी क्षेत्रात म्हणून मृत्यून तृणैः कूपमिवावृतम. स्त्रीच्या ठिकाणी आसक्त राहिल्यामुळं आणि अंते मतिस्था कधी या न्यायानं प्राण सोडताना किंवा देहातून जीव जेव्हा बाहेर पडतो, त्यावेळेला स्त्रीचाच विषय चित्तात असल्यामुळं, तिचंच ध्यान जीवाला लागलेलं असल्यामुळं पुढचा जन्म आता जरी तो पुरुष असला तरी त्याला स्त्रीचाच मिळतो. आणि अशा प्रकारे जेव्हा तो स्त्री योनीमध्ये जातो, त्यावेळेला भगवंताचीच मायारूप असलेली धन, पुत्र आणि घरदार इत्यादी ह्या गोष्टी ह्यांना ती स्त्री पुरुष मानते, किंवा त्या पुरुषाकडून ह्याला, त्या स्त्रीला ह्या गोष्टी मिळत असतात, आणि तिथे ती त्याच्याशी व्यग्र होते, एकरूप होते, त्याच्यात गुंतत राहते. एखाद्या व्याधाच्या गाण्यानं गानप्रिय असलेला एखादा घोळसट पशु किंवा पक्षी, एखादा हरिण जसं त्याच्या जाळ्यात जाऊन अडकतं, तसा अलीकडच्या जन्मात पुरुष असलेला हा जीव पुढच्या जन्मात स्त्री देहात गेल्यानंतर तिथे जो पुरुष आपले सगळे भोग आपल्याला देतोय, त्याच्यात अडकल्यामुळं शेवटी तो खड्ड्यात पडतो आणि त्याचा नाश होतो.
अशा वेळेला समजूनच राहावं की भगवंतानच विधात्यानंच हा आपला मृत्यू सुनिश्चित केलेला आहे. कामात्मनो विजानीयात पत्यपत्य ग्रहात्मकम दैवोपसादित मृत्युम मृगयोर गायनम यथा. बाकी मृग वगैरे पशु पक्षी यांना बुद्धी नाहीये, सदसद विवेक नाही, पण ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे, ज्याच्या ठिकाणी आत्मानात्म विवेक जागृत झालाय, निरक्षीर विवेक जागृत झालाय, योग्य काय अयोग्य काय हे ज्याला कळतं, त्यांनी अशा कुठल्याही मोहापासून आकर्षणापासून लांब राहायला पाहिजे, नाही तर त्याचा नाश हा ठरलेलाच आहे. देहन जीवभूतेन लोकाल लोक मनुव्रजन भुंजान एव कर्माणी करोत्य विरतम पुमान. कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत, आई, जीवाच्या उपाधिभूत असलेल्या या लिंगदेहाद्वारा पुरुष एका लोकातून दुसऱ्या लोकात मार्गक्रमण करत असतो आणि आपल्या प्रारब्ध कर्मांचे भोग घेता घेता निरंतर अन्य देहांच्या प्राप्तीसाठी पुन्हा दुसरी कर्म करत असतो. आपल्या संपूर्ण जीवनात जन्माला आल्या क्षणापासून मरेपर्यंत आपण जी काही कर्म केलेली असतील, ज्या वासनेने कर्म केलेली असतील, तीच वासना आपल्या पुढच्या जन्माची जणू काही सोय केलेली असते. ती मला भगवंतच हवा ह्या एकाच सद्वासनेने जर जीव कर्म करत असेल तर तो हळूहळू क्रमशः का होईना मुक्त होईल. पण देहाच्या सुखभोगांमध्ये अडकून, विशेषतः शिष्णोदर या भोगांमध्ये अडकून, स्त्री असो अगर पुरुष असो, जर नाना प्रकारची कर्म करत असतील तर त्या कर्मांची फळं भोगण्यासाठी पुन्हा दुसरा देह धारण करावा लागतो. आणि हे भोग केवळ स्थूल देहानेच भोगले जातात असं नाही, सूक्ष्म देहाने सुद्धा भोगले जातात. कर्म सुद्धा केवळ स्थूल देहाने घडतात असं नाही, सूक्ष्म देहाने सुद्धा कर्म घडतात. जीवाचं उपाधिरूप असलेलं हे जे लिंग शरीर आहे, हे त्या जीवाला मोक्ष मिळेपर्यंत त्याची साथ देत असतं, त्याच्या बरोबर असतं. फक्त त्या भोगांचं अधिष्ठान जे आहे ते भूत, इंद्रिय आणि मन यांचं कार्यरूप असलेलं जे स्थूल शरीर आहे ते त्याचं अधिष्ठान असतं. आणि आपण ज्याला मृत्यू म्हणतो, तो मृत्यू म्हणजे एक प्रकारचा निरोधच असतो. स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा संबंध सुटला की तो मृत्यू येतो. आणि जेव्हा तो स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा संबंध जुळतो, जडतो, तेव्हा जन्म येतो. ज्या इंद्रियानं संसारातल्या विषयांचं ज्ञान होतं, त्या इंद्रियाच्या विषय ग्रहण क्षमता त्याची नष्ट होणं, याचाच अर्थ तो मृत्यू आहे. याचाच अर्थ तो जीव पंचत्वाला जातो. म्हणजेच देहातले जे 5 घटक आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ते सगळे त्या महाभूतामध्ये विलीन होतात. आणि जीवो ह्यस्यानुगो देहो भूतेंद्रिय मनोमय तन्निरोधोस्य मरण आविर्भावस्तु संभव. ज्या एका वासनेत जीव अडकलेला असतो, ती वासना त्याला पुढचा देह प्राप्त करून देते. कर्मानुगो गच्छति जीव एकः असं एक वचन आहे. आयुष्यभर देदेकी मिळवलेलं असेल, धनानी भूमो पशुवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने देहश्चितायान परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव आहे का. ह्या जीवाचा जो लिंगदेह आहे, त्या लिंगा देहाबरोबर पुढच्या देहापर्यंत किंवा तिथून पुढच्या प्रवासासाठी सुद्धा ह्या आयुष्यात जी जी काही कर्म केलेली असतील, त्या कर्मांचे ठसे, त्या कर्मांची फळं हीच त्या जीवाच्या पुढे जात असतात. बाकीचं सगळं इथल्या इथे राहतं. मिळवलेला पैसा, मिळवलेलं पशुधन, मिळवलेला जनसमुदाय,
साक्षात पत्नी, बाकी नातेवाईक, नातवंड, पतवंड, परिचित, स्नेही, अगदी स्वतःचा देह सुद्धा हे सगळं इथेच सोडून जावं लागतं आणि आपल्याबरोबर, त्या जीवाबरोबर आपल्या आयुष्यभरात केलेल्या सगळ्या कर्मांचे ठसे, त्यांचे छाप, त्यांची फळं, त्या वासना या फक्त जीवाबरोबर पुढच्या मार्गासाठी जात असतात. द्रव्योपलब्धी स्थानस्य द्रव्येक्षा योग्यता यदा तत्पंचत्वमहं मानात उत्पत्तीर द्रव्य दर्शनम. कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत की पदार्थांची उपलब्धी, त्यांचं ज्ञान ज्या ठिकाणाहून, शरीरातल्या ज्या ठिकाणाहून होतं, ते ज्ञान जेव्हा घेता येत नाही, तो विषय जेव्हा त्या इंद्रियांनी उपलब्ध करून घेता येत नाही, ग्रहण करता येत नाही, किंवा त्या इंद्रियांची ती शक्ती राहत नाही, क्षमता राहत नाही, तेव्हा ते त्याचं मरण असतं. आणि हे स्थूल शरीर सुद्धा मीच आहे अशा प्रकारचा अभिमान जेव्हा चित्तामध्ये निर्माण होतो, तेव्हा तो त्याचा जन्म असतो. अशा प्रकारे तस्मान कार्य संत्रासो न कार्पण्य न संभ्रम बुद्ध्वा जीवगती धीरो मुक्त संघश्चरे दिह. कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतायत की जो मुमुक्षु आहे, ज्याला या सगळ्या संसार बंधनातून, कर्मबंधनातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, त्यानं मरणादीपासून भय किंवा त्याच्यामुळे येणारं दैन्य किंवा ते मरण टाळण्यासाठी अन्य गोष्टींचा मोह याच्यात अडकता कामा नये. त्यानं आपल्या जीवाचं स्वरूप ओळखून अत्यंत धैर्यानं आणि निस्संग भावानं जोपर्यंत हा देह टिकून आहे तोपर्यंत विचरण करत राहिलं पाहिजे. आणि ह्या मायामय संसारामध्ये योग वैराग्ययुक्त अशा सम्यक ज्ञानमय बुद्धीनं शरीराला इथल्या इथे सोडता आलं पाहिजे, त्याने सोडलं पाहिजे. जणू काही ही इथली ठेव इथल्या इथेच आपण त्या भूमीला परत करतोय. आणि अशा प्रकारे अत्यंत अनासक्त वृत्तीनं त्यानं आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करायला पाहिजे. पुढे अनेक गोष्टी कपिल महामुनींनी सांगितल्या, त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.